कर्णधाराला विनंती 12th मॅनला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. अण्णा पार्टे सामन्यासाठीचे पंच मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे. अप्पा 11 वर्सेस नुरानी 11चा या ठिकाणचा पुढचा सामना. फलंदाजांनी ग्राउंड मध्ये यायचंय, खेळाचा वेग वाढवायचा आहे. नंतर देखील दिवसातले अनेक सामने येणं बाकी. इथे उपस्थित असलेल्या एक कॉर्पोरेट कंपनी मधल्या लोकांना एक सूचना. IT कॉर्पोरेट बॉक्स क्रिकेटचा इव्हेंट 6 फेब्रुवारीला एक आयोजित केलेला आहे बॉक्स पार्कला. लॉजिक्यू इव्हेंट्स तर्फे आयोजित हा सामना 6 आणि 7 फेब्रुवारीला बॉक्स पार्क मुंबई नाका या ठिकाणी बॉक्स क्रिकेटची टुर्नामेंट एक ऑर्गनाइज केलेली आहे. नुरानी 11चे सलामीवीर ग्राउंड मध्ये उपस्थित. पिंक जर्सी मध्ये दिसतोय तो 77 नंबर जर्सी मध्ये उस्ताद. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक लँडला असेल तो मुदत सर. हॅलो चेक. सामना सुरू होतो मित्रांनो. मैदानावर चालू होणारा सामना आपण बघतोय. लास्ट चॅम्पियन गत विजेता अप्पा 11 त्याचा सामना होईल तो नुरानी 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये. अप्पा 11 मध्ये अनेक नावाजलेले खेळाडू आहेत, मुंबई शहर परिसरातले अनेक नावाजलेले खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला नुरानी 11 या संघामध्ये धुळा शहादा या परिसरातील अनेक खेळाडू सहभागी होत आहे. सामना सुरू होतोय. सुरुवातीला नाणेफेक झाली. नुरानी संघाने नाणेफेक जिंकली. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अप्पा 11 संघाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केला. स्ट्राइक घेतोय उस्ताद. नॉन स्ट्राइक एंडला डाव्या हाताचा बॅट्समन मुदस्सर. गोलंदाजी मार्कवर श्रावण डोंगरे. हकीम कट केलाय चेंडू गली रिजन मध्ये. श्याम त्या ठिकाणी तैनात. चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट केली गेली. नुरानी 11 संघ आपला अकाउंट ओपन करतोय. उस्ताद देखील आपला अकाउंट ओपन करतोय. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू. हकीमबाई अनुभवी खेळाडू, जुने खेळाडू, आज खूप दिवसानंतर ते विकेटवर गोलंदाजी करताना दिसत आहे. हकीमबाई यांच्या आणखी दुसरा परिचय करून द्यायचं ठरलं तर उमर संघाचे ते मॅनेजर आहेत. हो यावेळेस शफल झाले. डीप मध्ये चेंडू जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे पार. 4 रन्स. झाले आणि मोठ्या ताकदीने प्रहार केला. चेंडू सरळ जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आणि नुरानी 11 संघातील या खेळामध्ये पहिला चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5. पॉवर प्ले चालू आहे. 2 खेळाडू 30 यार्ड सीमारेषेच्या बाहेर तैनात. हकीमबाई पुन्हा एकदा यावेळेस मात्र कमबॅक करताय.
तुझा धीम्या गतीचा चेंडू ट्राय केला गेला, डिलिव्हर केला गेला, बॅट्समनला त्या ठिकाणी डिफेन्स करण्यास प्रवृत्त केलं गेलं. यावेळेस देखील बॅट्समनने सरळ बॅटने चांगला चेंडू स्ट्रेअर केला, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली, फॉलो थ्रू मध्ये हकीमबाई चेंडूवर धावत जात आहे. डॉट बॉल, कमबॅक करताय गोलंदाज. कट केलाय चेंडू, गली रिजन मध्ये चेंडू जातोय, चेंडू स्टॉप केला जातोय, सिंगल मात्र फेकी येण्या अगोदर कंप्लीट केला जातोय. धावसंख्या 1 ने वाढेल 6. प्री क्वार्टरचा हा सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मैदानावर खेळला जातोय आज या स्पर्धेचा 4था दिवस. शफल झाले, जागा बनवली आणि एक अप्रतिम स्ट्रोक हुक खेळून काढलाय. चेंडू डीप मध्ये जातोय, पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर षटकामध्ये थोडस महागडं षटक ठरतंय हकीमबाई यांचं. 2 चौकार येत आहेत, चांगले स्ट्रोक्स यावेळेस बघायला मिळत आहे. या अगोदर मुदस्सर यांच्या बॅट मधनं आत्ता उस्ताद. शफल झाले, ओ हो सुंदर फटका ड्राइव्ह केलाय. दिनू कांबळे चेंडूच्या मागे येत आहे. फुलर लेनचा हा चेंडू होता, सरळ बॅटने खेळला गेला हा फटका कार्पेटच्या माध्यमातून कव्हर रिजन मध्ये जातोय. दिनू कांबळे चेंडूच्या मागे येत आहे. षटक इथे संपेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 11 धावा. 2 अप्रतिम चौकार देखील या षटकामध्ये मारले गेले. मैदानाच्या डाव्या बाजूला ज्यावेळेस बॅट्समन मुदस्सर आले होते त्यांनी देखील अप्रतिम स्ट्रोक खेळला, चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा उस्ताद येत आहे, उस्ताद यांनी देखील एक अप्रतिम स्ट्रोक खेळला. मैदानाच्या ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये अप्रतिम स्ट्रोक खेळला. बॅटिंग पॉवर प्ले मधलं पहिलं षटक संपतंय. 11 धावा धाव पलकावर लागताय. स्टार्ट मात्र आक्रमक मिळतोय, सुरुवात चांगली होते नुरानी संघाकडनं. उल्हास गोडसे त्याच सोबत HDFC बँकेचे कर्मचारी अधिकारी रवी किरण यांच्या माध्यमातून हा संघ इन्व्हाइट केलाय. बॅटिंग करणारा नुरानी संघ नुरानी 11 या नावाने खेळत आहे. पॉवर प्ले मधलं दुसरं महत्वाचं षटक टाकण्यासाठी इन्व्हाइट केलं जात आहे, आमंत्रित केलं जात आहे श्रवण डोंगरे, मॅन फ्रॉम शहापूर. मी अगोदरच्या सामन्यामध्ये देखील म्हटलं होतं की साई क्रिकेट क्लबचे हे नावाजलेले खेळाडू, अनेक स्पर्धे अनेक सामना गाजवणारा खेळाडू जेडी देखील आज मैदान या खेळात सहभागी होतोय. मैदानाच्या डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता पॉइंट रिजन मध्ये जेडी, त्यांच्या उजव्या बाजूला दिनू कांबळे, विकेट किपर रवी लिंगा. अनेक खेळाडू आज देखील अधिक स्टार खेळाडू आज अप्पा 11 च्या संघाच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभागी होत आहे. श्रावण पहिला चेंडू, रिव्हर्स स्वीप, रिस्क घेतली, जोखीम घेतली, यश मिळालं. चेंडू जातोय शॉर्ट तडमॅन रिजन मध्ये, सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. श्याम त्या ठिकाणी तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू स्टॉप केला गेला. धावसंख्या 1 ने वाढेल. श्रावण डोंगरेच्या वेगवान गोलंदाजीच्या पहिल्या चेंडूवर रिस्क घेतलं गेलं, एक चांगला सुरेख फटका त्या ठिकाणी येतोय उस्ताद यांच्या बॅट मधनं. मुदस्सर आता स्ट्राईक घेतील. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाच्या सजावटीमध्ये थोडासा बदल केला गेला. स्टेप आउट, ओहो बॅट्समॅनला रीड केलं, गुडल्या स्पॉटवर त्या ठिकाणी चेंडू पिच केला. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू बाहेर निघतोय, वळण घेतोय, स्विंग होतोय, स्विंग अँड मिस. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अप्रतिम लाईन, सुरेख लाईन, सुंदर लाईन. श्रावण पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करताय. ओ फुलर लेनचा चेंडू, हवाई मार्गाने चेंडू सरळ वाडीस लॉंग ऑन, सीमारेषे पार, षटकार. दिनू कांबळे चेंडूच्या मागे येत आहे. सहजपणे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. 19 धावा धाव फलकावर लागताय. अप्पा 11 सारखा मजबूत संघ खेळत असताना त्याच्या समोर एक चांगली बॅटिंग केली जाते दोन्ही बॅट्समन कडनं. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा उस्ताद यांच्याकडनं केला गेला. प्रयत्न फसतोय. चेंडू बॅट्समनच्या पाडवर जाऊन आदळतोय. पंचांकडनं लेगबाईचा इशारा मिळतोय. अवंतर धाव असेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 20 धावा, 20 रन्स. विकेटच्या दोन्ही बाजूला व्ही क्षेत्रामध्ये तुम्ही बघू शकता
एक महत्वाच्या जागी हकीमबाई मिड ऑफ लाईन 30 यार्ड आणि दुसरीकडे दिनू कांबळे. यस, रनवे मध्ये थोडीशी अडचण श्रावण डोंगरे यांना. श्रावण पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू विकेटच्या बाहेर, टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेर निघतोय. मुख्य पंच अण्णाजी पाटेसरांकडनं व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय आमच्या दिशेने. एक अवांतर धाव मिळेल. 21 धावा धावफल करावं लागताय. ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज. एज एफर्ट्स लावले गेले श्याम यांच्याकडनं, मात्र प्रयत्न अपुरे पडताय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय कार्पेटच्या माध्यमातून. चेंडू सरळ जातोय डीप फाईन लेग सीमारेषे पार. 4 रन्स. हॅलो, पॉवर प्ले संपतोय. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 धावा, बिनबाद 25. जयदीप येत आहे, ज्यांना जेडी म्हटलं जातं. शहापूरचा हा गोलंदाज, प्रतिभाशाली गोलंदाज, अनेक सामने स्पर्धा गाजवणारा हा फिरकीपटू. या अगोदर देखील तुम्ही जयदीपला नाशिक रोडच्या रेणुका क्रिकेट क्लब आयोजित डे नाईट स्पर्धेमध्ये देखील बघितलं असेल. आज बऱ्याच दिवसानंतर जयदीप नाशिकमध्ये येत आहे. त्यांचं स्वागत असेल नाशिक टेनिस क्रिकेट विश्वाच्या वतीनं. अप्पा 11 सारख्या एक मजबूत संघामध्ये जयदीप खेळत आहे. निश्चितच अप्पा 11 संघाची गोलंदाजी आणखी मजबूत होते. तिसरं षटक, महत्वाचं षटक टाकण्यासाठी जयदीप येत आहे. स्ट्राईक घेत आहे पुन्हा एकदा उस्ताद. अपराजित पारी. सुरुवात आक्रमक केली जाते. तिसरं षटक, पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर जोखीम घेतली गेली. परिणाम स्वरूप एज. आपल्या क्रीज मध्ये दाखल होत आहे दोन्ही बॅट्समन. सत्तावीस धावा धावफल करावं लागत आहे. वसीम येत आहे, नवीन बॅट्समन. मुदस्सर पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त चौकार देखील त्यांच्या बॅटमधनं आला होता. जयदीप पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने येत आहे.
फुल टॉस लो फुल टॉस ताकदीने प्रहार केलाय. ओह आउटस्टँडिंग एफर्ट स्वतःला स्ट्रेच केलं हवेत सूर मारला आणि चेंडू त्या ठिकाणी अडवला. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 3 धावा अशा सेव्ह करताय खेळाडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र जयदीप कडनं थोडी चूक झाली. फुल टॉस त्या ठिकाणी डिलिव्हर केला गेला. मुदस्सर कडनं एक आक्रमक स्ट्रोक खेळला गेला ऑन साइडला. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण मात्र अप्रतिम होतं. आपला क्लास दाखवतोय फिल्डर. धावसंख्या 1 नी वाढेल. 28 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मजबूत संघ दोन्ही संघ एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानावर बघायला मिळतंय मित्रांनो. क्लासिक क्रिकेट स्टँडर्ड ऑफ क्रिकेट मैदानावर बघायला मिळतंय. जयदीप पुन्हा एकदा गोलंदाजीवर मार्कवर सज्ज होतोय. मारा करण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय वसीम यांच्यासाठी. डीप मध्ये स्क्वेअर लेग सीमारेषे जवळ एक खेळाडू तैनात केला जातोय. ओहो कुठले स्पॉट टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. स्विंग होतोय. यावेळेस देखील स्विंग अँड मिस. चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी अप्रतिम लाईन अँड लेंथ. जयदीप स्टार गोलंदाज क्लास दाखवतोय. आपला दर्जा सिद्ध करतोय. जेडी राऊंड द विकेट. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. हरीश मुरकुटे चेंडूच्या मागे येत आहे. बॅकअप मात्र अकिमबाई यांच्याकडनं अप्रतिम होत आहे. सिंगल कंप्लीट केली गेली. वसीम मात्र दुसऱ्या धावेला नकार देत आहे. मैदानाच्या डाव्या बाजूला तुम्ही बघत असाल तर मोठे खेळाडूंची फौज तुम्ही बघू शकता. दिनू कांबळे असतील, अकिमबाई असतील, हरीश असेल, श्रावण असेल, एकापेक्षा एक सरस खेळाडू. फुल टॉस तुझं नियंत्रण सुटतंय मात्र चेंडू चांगला एज लागून चेंडू सर डीप मध्ये जातोय. शॉट फाईन लेग रिजन मध्ये सिंगल कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 नी वाढेल. 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. फक्त 5 धावा खर्च करताय या षटकामध्ये जयदीप. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या 25 आणि या षटकामध्ये फक्त जयदीप आपला क्लास दाखवतोय. 5 धावा फक्त खर्च करतोय. अनेक स्पर्धा गाजवणारा हा अतिशय प्रतिभाशाली गोलंदाज जयदीप. जेडी त्यांना जेडी म्हटलं जातं. क्लास दाखवतोय. फक्त 5 धावा खर्च करतोय. आणि आणखी मला सांगायला आवडेल की या अगोदरची जी 2 पॉवर प्ले मधली षटकं होती. आता क्षेत्ररक्षण 38 सीमारेषेच्या बाहेर गेलो तर जयदीप असताना नियंत्रित मारा, कंजूसीवरी गोलंदाजी, किफायतशीर गोलंदाजी. शाकिब येत आहे. साकिब फिरकीपटू आणखी एक स्टार गोलंदाज. डाव्या हाताचा गोलंदाज बॅट्समन देखील डाव्या हाताचा मुदस्सर स्ट्राईक घेत आहे. खराब चेंडूचा समाचार. फुल टॉस चेंडू लेग स्टंपवर टाकलेला. येस आपल्या फेवरेट रिजन मध्ये चेंडू खेळला जातो. डीप फाईन लेग, डीप लॉंग लेग, सीमारेषेदार चेंडू षटकार. चेंडू जरा जातोय डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर हवाई मार्गाने.
थँक्यू. साकेब. हो फुलर लेनचा चेंडू हवेत लॉफ्ट केलाय. हो अडवलं जातंय चेंडू स्टेज केलं खेळाडून. डेड बॉल त्या ठिकाणी पंचांकडनं जाहीर केला जातोय. येस सर. लेकटर साकेब यांच्याकडनं चेंडू जातोय शॉट तडमान रिजन मध्ये. येस मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा येतोय. सिंगल 40 धावा धावपल करावं लागताय. साकेब छोटासा स्टार्ट फिरकी पडू. हो फुलर लेनचा चेंडू मजबूत प्रहार गगनचुंबी षटकार येतोय वसीम यांच्या बॅट मधनं. गोलंदाजाला ज्या गोलंदाजीचा दरारा आहे दहशत आहे त्या गोलंदाजावर आक्रमण केलं जात आहे. आउटस्टँडिंग बॅटिंग बाय वसीम भाई. पुन्हा एकदा यावेळेस स्ट्रेट ऑन द ग्राउंड लॉंग ऑन रिजन मध्ये खेळाडू चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. हो हो सुपर अव्वल दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट मुदस्सर आणि वसीम यांच्यामध्ये बघू शकता तुम्ही. बॉन्डिंग चांगली आहे कम्युनिकेशन चांगलं आहे कॉलिंग देखील अप्रतिम आहे. स्ट्रोक खेळल्यानंतर देखील वेग. धावसंख्या ओव्हर संपतय षटक पूर्ण होतंय. पंच धावसंख्या 48 धावा धावफल करावं लागताय. पहिला चेंडू षटकार त्यानंतर वाईट त्यानंतर सिंगल त्यानंतर बाईज 3 चेंडू. चौथ्या चेंडूवर लेग बाईज. 5व्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धावा. षटक पूर्ण होतोय. स्कोरर अप्रतिम कामगिरी संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासामध्ये करताय आमचे सहकारी राहुल वाघे सर. त्यांचं विशेष कौतुक असेल. महत्वाची जबाबदारी अप्रतिम सांभाळत आहे. 48 धावा. चार षटकाच्या समाप्तीनंतर नुरानी 11 संघाची धावसंख्या 48 धावा. या षटकामध्ये देखील एक मोठे स्ट्रोक्स बघायला मिळाले. कॉमेंट्री बॉक्सच्या वरनं आलेला अप्रतिम षटकार देखील होता. दर्शनीय फटका होता. 48 धावा धावपल करावं लागताय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू यॉर्कर लाईनचा हा चेंडू जयदेव यांच्याकडनं टाकला गेला डिलिव्हर केला गेला. रिटर्न देखील अप्रतिम सुंदर थ्रो. सिंगल 49 धावा धावफल करावं लागताय. यावेळेस वेगवान मारा केला गेला. विकेट टू विकेट गोलंदाजी केली गेली. लेंथ चांगली होती. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. यॉर्कर लाईनची गोलंदाजी केली गेली. याच पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित असेल. ओ बिग हिट. चूक होते त्या ठिकाणी. झेल सुटतोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेजवळ. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. तुझा आखूट टप्प्याचा चेंडू होता. पूल पद्धतीचा फटका त्या ठिकाणी खेळला गेला. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेजवळ झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एफर्ट्स लावले जात आहे. झेल सुटतोय. लाईफ मिळतंय वसीमला. जीवदान मिळतंय. 51 धावा धावपल करावं लागताय.
जयदीप पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज. ओहो कमबॅक होतोय जेडी कडनं. गोल्डन स्पॉट चेंडू पिच केला गेला, डिलिव्हर केला गेला. थोडा धीम्या गतीचा होता चेंडू, फसवा चेंडू होता. बॅट्समनला वसीमला बीट केलं, मोठ्या ताकदीनं चेंडू त्या ठिकाणी बॅट फिरवली गेली, मात्र बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये. चेंडू सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू, ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वेगवान मारा केला जातोय, थोडंसं नियंत्रण सुटतंय जयदीप कडनं. आउटसाइड द ऑफ स्टंप. एक अवंतर धाव मिळेल, धाव संख्या 1 नि वाढेल. 52 रन्स, लॉस ऑफ 1. हो यावेळेस फुलर लेनचा चेंडू हवेत आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये कॅच. टाकलेला चेंडू बॅटवर पिक केला, मोठ्या ताकदीने प्रहार केला होता लॉंग ऑफ रिजन मध्ये. सीमारेषे जवळ खेळाडू चेंडूच्या मागे येत आहे, खाली येत आहे आणि वसीम यांचं त्या ठिकाणी एक चांगला झेल टिपला जातोय. नुरानी 11 संघाला आणखी एक धक्का बसतोय, आणखी एक विकेटचं पतन होतंय. बॅक टू द पवेलियन वसीम. नवीन बॅट्समन येत आहे वकार. आज या 4थ्या दिवसाच्या खेळामध्ये मात्र प्रेक्षकांची निश्चितच उपस्थिती देखील वाढलेली दिसते. त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचे मी पुन्हा एकदा स्वागत करेल. ओ अप्रतिम स्ट्रोक, सुपर, लाजवाब. ओहो माय गुडनेस. सन्मान्य हरीशभाई शहा सर यांचं आगमन झालंय, स्वागत असेल. मुदस्सर यांच्या बॅट मधनं आलेला हा उत्तुंग षटकार प्रेक्षक मात्र अतिशय खुश होत आहे. त्यावेळेस जोरदार अपील केलं जात आहे, लाऊड अपील. मुदस्सर यांच्याकडनं पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न फसतोय. चेंडू बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. षटक इथे संपेल. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 59 धावा. येस, येस. या दरम्यान सन्माननीय नरेशभाई दोशी यांचं स्वागत केलं जाते. अंतिम षटक. मुदस्सर अप्रतिम काही स्ट्रोक सुरेख खेळलेत. आज ज्या प्रमाणात जास्त प्रमाणात प्रेक्षक आले त्यांचं मनोरंजन होतंय आणि या अप्पा 11 संघातील अनेक स्टार खेळाडूंना बघण्यासाठी, त्यांचा खेळ बघण्यासाठी आज मोठ्या संख्येने प्रेक्षक मैदानावर उपस्थित झालेत. त्या मायबाप प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. हकीमबाई येत आहे पुन्हा एकदा एक 6वं षटक घेऊन, महत्वाचं षटक. 59 धावा धावपल करावं लागतंय. अंतिम 6 चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे हकीमबाई. लेग समोर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी घेतोय. विकेट किपरच्या डोक्यावरनं चेंडू सरळ जातोय डीप. थर्ड मॅन सीमारेषच्या बाहेर. बाईच्या माध्यमातून हा चेंडू सरळ सीमारेषच्या बाहेर. 4 रन्स. बॅट्समन वाईड मागतोय. बाईच सर,
बॅट ओके. अकिमबाई पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. ओ शफल झाले, जागा बनवली, चेंडू सरळ जातोय डीप मध्ये, लॉंग लेग सीमारेषे जवळ. श्याम त्या ठिकाणी तैनात, सिंगल कंप्लीट केली गेली. मोठा स्ट्रोक होता, मात्र रणनीती तयार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये लावला गेला होता. सिंगल येतोय, धावसंख्या 1 ने वाढेल. 64 रन्स, फायटिंग स्कोर, एक चांगला स्कोर त्या ठिकाणी उभारला जातोय. मुदस्सर वैयक्तिक 39 धावांवर बॅटिंग करताय. वकार बिगिट करण्याचा प्रयत्न केला गेला, मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅट्समन कडनं केला गेला. बॅट आणि बॉल मध्ये मात्र कॉन्टॅक्ट होत नाहीये, संपर्क होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कमबॅक करताय गोलंदाज हकीम. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस खेळाडू धावचीत होत आहे, धाव बाद होत आहे. मुदस्सर यांच्या खेळीचा अंत. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी मुदस्सर धाव बाद होत आहे. विकेटच्या मागच्या बाजूला बिलाल, यस सन्माननीय नरेशभाई यांचं आगमन झाले. केलं जाते आयोजन कमिटीच्या वतीनं. नरेशभाई दोशी यांचं मनापासून, मास्टर स्पोर्ट्स क्लबचे जुने एक अनुभवी क्रिकेटपटू. नवीन बॅट्समन येत आहे निहाल, निहाल येत आहे. चौसष्ट धावा दाखल करावं लागतंय या षटकामध्ये. महत्वपूर्ण षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये, ओव्हर्स मध्ये अप्रतिम गोलंदाजी करताय. सुरेख लाईन अँड लेंथ अकिमबाई यांच्याकडनं. यॉर्कर लाईन गोलंदाजी, बॅट्समॅनला बांधून ठेवताय अकिमबाई. आपला अनुभव, अनेक वर्षाने ते सातत्याने क्रिकेट खेळत होते, आज मात्र उमर 11चा ॲज अ मॅनेजर म्हणून ते रोल मेंटेन करताय. बऱ्याच दिवसानंतर ते गोलंदाजी करत असतील. अंतिम चेंडू घेऊन येत आहे अकिमबाई. धावसंख्या 65. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू, बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू सरळ विकेट कीपर बिलाल यांच्या हातामध्ये. या ठिकाणी षटक संपतंय. 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 65 धावा जिंकण्यासाठी अप्पा 11 संघाला 66 धावांची आवश्यकता असेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदल होईल. सागरजी दिवाणे हे मात्र पुढची सूत्र सांभाळतील. ओ टू सागर दिवाणे सर. धन्यवाद बोराडे साहेब. 6 षटकामध्ये 65 धावा पटकावल्या त्या नुरानी 11 संघाने. विजयासाठी 66 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते अप्पा 11 संघासाठी. मागच्या वर्षाचा हा विजेता संघ होता. 23व्या एडिशनचा, 23व्या संस्करणच्या विजयभोर चषकाच्या अप्पा 11 हा मागच्या वर्षीचा गतविजेता संघ. प्रथम फलंदाजीकडून प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता तो नुरानी 11च्या संघाने. आणि 6 षटकामध्ये 65 धावा पटकावल्या. चांगलं प्रदर्शन केलं होतं ते मुदस्सर आणि सलामीवीर उस्ताद याने. गोलंदाजीमध्ये चमक दाखवता आली होती ती जेडी उर्फ जयदीपला. अप्पा 11 सलामीवीर मैदानात पाठवायचे. नम्र विनंती. यानंतर देखील दिवसातले सामने येणे बाकी.
सूर्य मावळतीला लागलेला आता, त्यामुळे वेळेची कमतरता. मास्टर स्पोर्ट्स क्लब देवळाली कॅम्प तर्फे आयोजित कैलासवासी विजयभोर चषकाचं हे 24वे वर्ष. गेल्या 24 वर्षापासून सातत्याने या ठिकाणी स्पर्धा खेळवली जाते. अनेक आठवणी या स्पर्धेच्या. मला आठवतं जेव्हा मी पहिलीला असेल तेव्हा ही स्पर्धा सुरू झालेली आहे आणि आज 24 वर्षानंतर देखील या ठिकाणी समालोचन कॉमेंट्रीचा आनंद मिळतोय. पहिल्या वर्षी अगदी मोजक्या स्वरूपात स्पर्धेचं स्वरूप होतं. खासदार राजाभाऊ गोडसे यांच्या मार्गदर्शन तसेच बबनरावजी घोलप भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा गेले 24 वर्षांमध्ये वाढली आहे आणि आज ऑनलाईन देखील या स्पर्धेचा आपण आनंद लुटू शकता यूट्यूबवरती टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. अप्पा 11 सलामीवर पाठवायचे. हकीम साहेब नम्र विनंती सलामीवर पाठवायचे. सलामीवीर फलंदाज 66 धावांचा पाठलाग करेल तो अप्पा 11चा संघ. श्याम आणि हरीश मैदानावरती सज्ज होताना दिसतील काही क्षणांमध्ये. क्षेत्ररक्षण सजवायचंय नुराने 11 कर्णधारांना नम्र विनंती सामन्याचा वेग वाढवायचा आहे. 66 धावांचं आव्हान, सरासरी 11 धावांच्या धावगतीने हा 66 धावा पटकावाव्या लागतील अप्पा 11 संघाला या सामन्यामध्ये जर विजय प्राप्त करायचा असेल तर. रिद्दो 36 चेंडूमध्ये 66 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. त्या अप्पा 11ला सामना सुरू करायचा आहे लवकरात लवकर. पंचांना नम्र विनंती. या देखील नंतर दिवसातले अनेक सामने येणं शेष. बॉलर्स नेम प्लीज. नुरानी 11 12th मॅन पाठवायचा आहे. बॉलिंगची जबाबदारी सांभाळतोय तो गोटू. पंचांच्या बॉलर्स नेम कल्लू. पंचांच्या डाव्या बाजूने बाजार एंडकडून षटकातला पहिला चेंडू घेऊन येतोय. सामना करतोय तो हरीश. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट चिकट घेतली आणि गोल्डन टच
चेक. हरीश शून्यावरती परतताना दिसतो या ठिकाणी. कल्लूचं सुरेख असं गोलंदाजीचं प्रदर्शन. दरम्यान दुसरा चेंडू घेऊन येतोय तो. हलकासा स्टिअर केलेला आहे. थोडस गजा क्षेत्र रक्षण, अन्यथा धावाची संधी निर्माण झाली असते या ठिकाणी. खातं उघडतोय तो फलंदाज आपल्या संघासाठी. अपा 11 66 धावांचा पाठलाग करतोय निर्धारित 36 चेंडू मध्ये. पहिल्याच चेंडूवरती हरीशला परतावं लागलं होतं. विकेट किपरचा चांगला झेल त्या ठिकाणी. समालोचनाची धुरा सांभाळण्यासाठी आमच्या कमिटी मेंबर्स प्रसादजी कळमकर या ठिकाणी उपस्थित होत आहे. नो बॉलचा इशारा पंचांचा. अवांतर चेंडू, नो बॉलचा इशारा. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. या सामन्यासाठी पंचांची भूमिका निभावता येते अण्णा पार्टे. पुढचा चेंडू श्यामने कट केला आहे. पॉइंटच्या दिशेने पहिली धाव पूर्ण करतोय. चौकाराचा इशारा. फ्री हिट वरती चौकार. सुरेख कसा फटका. धावसंख्या होते ती 6. दरम्यान पुढचा चेंडू कल्लूचा श्यामसाठी. परत एकदा स्टेअर केलाय कव्हरच्या दिशेने. एकेरी धावेवरती समाधान मिळावं लागतंय ते श्यामला. धावसंख्या वाढवून होती ती 7. पहिले षटक प्रगतीपथावरती. 66 धावांचा पाठलाग करतोय तो अप्पा 11चा संघ. दरम्यान नुरानी 11ने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि 6 षटकांमध्ये 65 धावा पटकावल्या होत्या. मुदतसरची चांगली फलंदाजी होती त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण सजवताना कल्लू. पुढचा चेंडू रवीसाठी. चेंडूची बाहेरची कट घेऊन चेंडू बराच काळ हवेमध्ये. झेल सुटला. 2 धावांची संधी मिळते. बघूया किती नुकसानदायक ठरू शकतो हा झेल. रवी लिंगा मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं. हातातोंडाशी आलेला घास सुटला असं म्हणण्यास हरकत नाही. कल्लूचा पुढचा चेंडू रवी लिंगासाठी. शफलून खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स. 4 रन्स. यासाठी करेक्शन करताना अंपायर आपल्या डिसिजन मध्ये उत्तुंग षटकार. झेल सुटला होता आणि त्याच्या पुढच्याच चेंडूवरती शॉर्ट आर्म पूल. चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. पहिलं महागडं षटक संपताना 1 षटका अखेरीस 1 बाद 15 धावा. लविलिंगा ऑन फायर. पुढचं समालोचन कक्षामध्ये कॉमेंट्री ऐकायला मिळेल ती हिंदीमध्ये प्रसाद साहेबांची. Again,
एक जोरदार अपील किया वहां पर। उत्साह में ज्यादा विश्वास में कम, यह अपील। अंपायर से थोड़ा डिस्कस करते हुए, लेकिन जहां तक अंपायरिंग का सवाल है, दोनों अंपायर काफ़ी मुस्तैदी से अपने डिसीजंस पे ठाम रहते हैं और अंपायरिंग की एग्ज़ाम भी पास की है दोनों अंपायरों ने। तो खिलाड़ियों से निवेदन है कि उन पर विश्वास करें, लेकिन इस बीच उत्साह में ज़्यादा विश्वास में कम थी ये अपील। फलस्वरूप 1 रन मिला वहाँ पर बल्लेबाज को। इस 1 रन के साथ स्कोर 16 रन, 1 विकेट के नुकसान पर। एक शॉट थर्ड मैन, एक पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, एक मिड विकेट। बहुत अच्छी गेंद थी, यॉर्कर तरीके की गेंद गई मिड विकेट दिशा में। गेंद को फील्ड करते, थ्रो करते 1 रन लेने का मौका मिला वहां पर बल्लेबाज को। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 17 रन, 1 विकेट के नुकसान पर। काफ़ी अच्छा मैच होगा ये। जीत के लिए कुल 66 रन बनाने हैं, 67 रन बनाने हैं वहाँ पर अप्पा 11 को। इसी बीच अगली गेंद, और एक गेंद हवा में ज़रूर है, देखते कैच कर पाते हैं। 1 रन के लिए भागे बल्लेबाज और गेंद जारी है। बहुत अच्छा, बाउंड्री लाइन के केवल 1 गज अंदर गेंद को फील्ड करते, थ्रो करते। इस बीच 2 रन आसानी के साथ पूरे करते हुए इन दो रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 19, 1 विकेट के नुकसान पर। इसी बीच अगली गेंद को घुमा दिया है, गेंद जारी है और ये हम 6 रन घुमा दिया। शायद गेंद बाउंड्री के अंदर टिप्पा खाकर बाहर चली गई थी। इस प्रकार 4 रन मिलेंगे वहां पर। कुल स्कोर 23 रन, 1 विकेट के नुकसान पर। रिद्धो गेंद कर लेंगे तैयार, दाहिने हाथ से राउंड द विकेट गेंद थी। गेंद को घुमा दिया है, लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ जा रही है गेंद। इंतजार रहेगा अंपायर का। 4 रन होगा। और गेंद को एक बार फिर खेल लिया है लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ। 4 रन। तीन शानदार चौके लगाए हैं वहां पर बल्लेबाज ने। श्याम बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हुए। हाँ, कुल स्कोर 31 रन, 1 विकेट के नुकसान पर। जबकि दूसरा ओवर जारी है। दूसरे ओवर में कुल 31 रन बनाए हैं वहां पर। हाँ, ओवर की समाप्ति 2 ओवर की समाप्ति पर कुल स्कोर 31 रन। अब बचे हुए 24 गेंदों में बनाने हैं जीतने के लिए, और तीस रन, 35 रन। जीतने के लिए कुल और 35 रन बनाने होंगे 24 गेंदों में। देखते हैं अप्पा 11 के बल्लेबाज क्या करते हैं। काफ़ी खचाखच भरा हुआ यह स्टेडियम शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे क्रीड़ा संकुल में आज का ये
छठा मैच जारी है। वेलकम ऑल। 2 ओवर 31 रन ना चाहिए, 35 रन 4 ओवरों में। लंबा ओके। सारा जमाना विजय बोहर का दीवाना। फर्स्ट बॉल ऑफ थर्ड ओवर। लवली शॉट हियर। Will be a 1-1. Umpire will decide 6. किया है मिड विकेट बाउंड्री के ऊपर से 6 रन के लिए। इन 6 रनों के साथ कुल स्कोर 37, 1 विकेट के नुकसान पर। एक बार फिर गेंद हवा में जरूर है, देखते हैं कैच कर पाते हैं नहीं। 1 रन के लिए भागे बल्लेबाज और ये कैच छूटा वहां पर। दूसरा रन आसानी के साथ पूरा करते हुए। इस प्रकार ये 2 कैच छोड़ चुके हैं अब तक अपने टीम के लिए। कुल स्कोर 39 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर जारी है। बाएं हाथ से ओवर द विकेट गेंद कर रहे हैं। टप्पा खाने के बाद गेंद करीब ऊंची उछी विकेट कीपर के हाथ से छूटता हुआ गेंद गई शॉर्ट थर्ड मैन की तरफ। भागते खिलाड़ी गेंद को फील्ड करते 1 रन लेने का मौका मिला बल्लेबाज को। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 40 रन। तीसरे ओवर में जीत के लिए अब केवल और 26 रन बनाने हैं। अमजद गेंद करने के लिए तैयार। बाएं हाथ से ओवर द विकेट गेंद करेंगे बाएं हाथ के बल्लेबाज को। अब सफल हुए थे इस बार गेंद ले उनके बल्ले का अंदरूनी किनारा। गेंद गई शॉर्ट फाइन लेग दिशा में। थर्ड मैन शॉर्ट थर्ड मैन से भागते खिलाड़ी गेंद को फील्ड करते थ्रो करते 1 रन लेने का मौका मिला वहां पर बल्लेबाज को। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 41 रन 1 विकेट के नुकसान पर। एक थर्ड मैन, 1 पॉइंट, एक डीप पॉइंट कवर, एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन, एक डी शॉर्ट मिड विकेट और एक डीप फाइन लेग। इसी बीच अगली गेंद घुमाने के प्रयास, रिवर्स स्वीप मारा था इस बार। गेंद जारी है। स्कोर बढ़ता हुआ 45 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर जारी है। जीत के बिल्कुल करीब पहुंच रही है ये अप्पा 11। बाएं हाथ से ओवर द विकेट अमजद गेंद करने के लिए तैयार है बाएं हाथ के बल्लेबाज को और ये रिवर्स मार दिया है। गेंद हवा में जरूर है लेकिन गेंद जारी है डीप पॉइंट की तरफ। रिवर्स स्वीप मारा था वहां पर बल्लेबाज ने। 4 रन। तीन ओवर की समाप्ति पर कुल स्कोर 49, 1 विकेट के नुकसान पर। रवि जो कि काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए 2 जीवनदान मिले हैं, जबकि पहली गेंद पर उनको जीवनदान मिला और उसके बाद उन्होंने 27 रन ठोक दिए अपने टीम के लिए। काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं रवि। इसी बीच अगली गेंद नए गेंदबाज आए हैं, अराउंड द विकेट गेंद किया था उन्होंने बाएं हाथ के बल्लेबाज को। खतरनाक साबित हो सकता है लेकिन बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों खिलाड़ी। उतनी अच्छी फील्डिंग की थी वहां पर कवर्स दिशा में। इस प्रकार शॉर्ट मिड विकेट दिशा में गई थी गेंद। इस प्रकार एक और रन, कुल स्कोर 50 रन 1 विकेट के नुकसान पर। रवि किरण थोड़ी फील्डिंग में तब्दीली करते हुए जो डीप मिड विकेट के खिलाड़ी थे तो उन्होंने वाइडिश मिड विकेट की तरफ घुमा दिया है दाहिने हाथ से ओवर द विकेट और रिवर्स मारा उन्होंने। गेंद जारी फाइन लेग दिशा में। थर्ड मैन से भाग रहे खिलाड़ी बाउंड्री के पीछे, देखते हैं बॉल रोक पाते या नहीं और गेंद डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। इन 4 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ
54, जीत के लिए केवल और 12 रनों की आवश्यकता। एक बार ऐसा लग रहा था कि ये लक्ष्य काफ़ी मुश्किल जाएगा अप्पा 11 के बल्लेबाजों को, लेकिन जिस खूबसूरती के साथ वहाँ बल्लेबाजी की है वहाँ पर रवि ने, टीम को लगभग अपने जीत के करीब पहुँचा रही है। एक बार फिर गेंद करने के लिए तैयार रवि, उनका सामना करेंगे रवि दाहिने हाथ से ओवर द विकेट, एक बार फिर रिवर्स मार दिया उसे, गेंद जारी है डीप थर्ड मैन की तरफ, बाउंड्री के बाहर, 4 रन। बहुत ही सुंदर शॉट, अपने आप को शफल किया था पहले, लेकिन बाद में रिवर्स स्वीप के मार दिया उन्होंने, थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। इन 4 नुकसान पर चौथा और जारी है दाहिने हाथ से ओवर द विकेट, और बैकफुट पे जाके खेलने के प्रयास में जो चूके वहां बल्लेबाज रवि, गेंद उनके बल्ले पर ठीक तरीके से गेंद ने उनके बल्ले का बाहरी किनारा लिया और गेंद विकेट कीपर के हाथों में। इस प्रकार ये दूसरे विकेट का पतन वहां पर अप्पा 11 की टीम का। कुल स्कोर रवि ने कुल बहुमूल्य 12 गेंदों पे 35 रन बनाए हैं। आप अंदाजा लगा सकते हैं कि किस किस्म की बल्लेबाजी की है वहां रवि ने। बहुत ही सुंदर बल्लेबाजी का प्रदर्शन वहां पर रवि द्वारा। इस बीच रवि एक बार भी गेंद करने के लिए तैयार, दाहिने हाथ से बैकफुट पे जाके खेला। इस बार टप्पा खाने के बाद गेंद करीब सीने की ऊंचाई तक ऊंची उठी थी, बैकफुट पर हल्के से प्लेस किया वहां पर गेंद को कवर दिशा में। 1 रन आसानी से मिला वहां पर बल्लेबाज को। आते से ही पहली गेंद पर कुल स्कोर 59 रन। जीत के लिए अब केवल और 7 रनों की आवश्यकता। एक बार फिर रवि गेंद करने के लिए तैयार, बाएं हाथ के बल्लेबाज को दाहिने हाथ से। ओ, और एक जोरदार अपील हुई वहां पर। उत्साह में ज्यादा और विश्वास में कमी, अपील और ओवरथ्रो के रूप में एक हल्के से रनआउट करने का प्रयास किया वहां पर गेंदबाज ने। अतिरिक्त रन मिला 1। कुल स्कोर 60 रन 2 विकेट के नुकसान पर। अब आने वाले 12 गेंदों में केवल 6 रन और बनाने हैं जीत के लिए। आगे का आंखों काल मेरे साथी कमेंटेटर बोराडे सर से। अप्रतिम स्ट्रोक, सुरेख फटका, टिपिकल टेनिस शॉट. श्याम यांच्या बॅटमधून आलेला हा सुरेख फटका तुम्ही बघताय. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. आता मात्र मैदानावर औपचारिकता पूर्ण केली जाते. मोठं टार्गेट, 2 धावांची आवश्यकता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न श्यामकडनं केला गेला. श्याम वैयक्तिक 14 चेंडूंमध्ये 27 धावांवर बॅटिंग करतोय. 9 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता अप्पा 11 या संघाला. यानंतरचा सामना असेल तो क्वार्टर फायनलचा महत्त्वपूर्ण सामना असेल. हलक्यात स्ट्रेअर केलाय तन्वी 11.
तन्वी 11 कृपया नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण कॉन्टॅक्ट करावं, संपर्क साधावा, लवकरात लवकर यायचं आहे. तन्वी पांडेजी, येस. अखिलेश, धावसंख्या समान होते, एक धावेची आवश्यकता असेल. ओहो, बिग हिट. येस चेंडू